नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी चाचणी क्रमांक 1 करता उजळणी सराव आपला सुरू आहे. प्रत्येक धड्यावरचा एक एक पेपर पाठवतो आहे मी, पण तो पेपर सोडवण्यासाठी आपले पहिल्यापासूनचे जे लेक्चर्स आहेत ते अटेंड करावे लागतील. बाळांनो ते बघत राहा. त्याचा जरासा उजळणी किंवा फोकस्ड भाग मी घेतो आहे की ज्याच्यावरती जी तुम्हाला प्रॉब्लेम्स, ज्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत ते येणार आहेत ते त्या पद्धतीचा सराव आपण करणार आहोत. कालच्या तासिकेमध्ये थोडंसं समृद्धतेवरती होतं. समृद्धतेच्या मधलाच काही भाग, समृद्धतेमधल्या सोप्या प्रश्नांनाच कसं चान्स दिला जातो. आता उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये एक गणित आहे बघा, इन फिगर. आता सोपे प्रश्न म्हणजे काय किंवा ते कसं लर्न करायचं आहे, कसं ते आपल्याला करायचं आहे. तर असा एक भाग आहे की इन दॅट फिगर अशी दिल्या बघा, अशी एक फिगर आहे. त्या फिगरला ए पी बी असं नाव आहे. हे दोन ट्रायंगल आहेत पी डी सी, आणि इथं असं दिलं आहे त्यांनी ए पी अपॉन सी पी, ए पी अपॉन सी पी. ह्याचा जो रेशो आहे कॉन्ग्रंट नाही आहे हा रेशो, आणि बी पी अपॉन डी पी ह्याचा रेशो सेम आहे. म्हणले रेशो नॉट कॉन्ग्रंट, ह्याचा रेशो सेम आहे याचा. आणि मग तुम्ही हे दॅट प्रूव्ह करायचं आहे की हे दोन ट्रायंगल ए बी पी सिमिलर टू द ट्रायंगल सी डी पी. परवा एकदा लाईट गेली त्यामुळे हे काही प्रॉब्लेम्स घ्यायचे राहिले, त्यातला आपण काही भाग आपण इथं घेतो. हे असं दिलं आहे आणि हे प्रूव्ह करायला सांगितलं आहे. प्रूव्ह दॅट म्हटल्यावर तुम्ही अगोदरच नाराज होता. तसं नाही. हे जे आहे ना, हे जे सेंटेन्स आहे हे गिव्हन आहे, किंवा तुम्ही त्याला पक्ष म्हणणार आहात. मराठीची मुलं, सेमीची मुलं त्याला गिव्हन असे म्हणतात. बस केवळ एकच निरीक्षण आपण करायचं आहे आणि मग आपल्याला ह्याचा आन्सर लिहायचा आहे. काय निरीक्षण होतं या फिगरकडं बघा की आला तर क्वेश्चन हा 2 किंवा 3 मार्काचा असेल. हे तर त्यांचंच आहे, हे त्यांचंच आहे. फक्त हे बघा, हे एवढंच काम आपल्याला करायचं असतं प्रूव्ह दॅटमध्ये. हे जे आहे ना तिसरं, हा जो ट्रायंगल आहे, असेच प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला आले की मुलांची क्रिएटिव्ह पॉवर वाढली पाहिजे आणि पडसी त्यांना ते हॅपीली झालं पाहिजे. फक्त इथं एक सेंटेन्स भरायचं आहे आणि इथं त्याचं रिझन लिहायचं आहे. कोणत्या टेस्टचा तुम्ही आधार घेतलात हे तुम्हाला लिहायचं होतं. ही बाजू आणि ह्या बाजूचं प्रमाण आणि ह्या बाजूचं प्रमाण सारखं आहे. त्यात काही टेस्ट शिकलो होतो आपण. SSS सगळ्याच बाजू प्रमाणात असायला पाहिजे. त्या 2 अँगल कॉन्ग्रंट ए टेस्ट, आणि SAS साठी काय पाहिजे बघा, साईड्स प्रमाणात पाहिजेत आणि त्याच्यामधला अँगल. आता हा अँगल जो आहे, हा जो अँगल आहे, हा अँगल कॉन्ग्रंट असणारच हे डिसिजन तुमचं पाहिजे. हा द्यायची गरज नाही त्यांनी, हे द्यायची गरज नाही, तुम्ही लिहिणार आहात. काय बघा, हा जो ट्रायंगल होता ना, हा त्याचा अँगल करायचा. ए बी पी इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रंट टू ए पी बी इज कॉन्ग्रंट टू सी पी डी. काय करणार लिहिणार सांगा बरं. हा आणि हा जो कोन आहे, तो निश्चितपणे बाळांनो कॉन्ग्रंटच असणार. काय कारण सांगा बरं. एकदम सोपं आहे. हा विरुद्ध कोन किंवा अपोजिट अँगल्स असं म्हणणार. बस झालं. SAS बाजू कोणत्या टेस्टची मदत झाली तुम्हाला. SA एक अँगल आहेत आणि 2 साईड्स आहेत. बा या टेस्टनुसार ते 2 ट्रायंगल निश्चित सिमिलर येतील. फक्त एवढंच. हे एक सेंटेन्स आणि हे एक सेंटेन्स, 2 किंवा 3 मार्क्स. आणि क्रिएटिव्ह आहे, तुम्हाला तिथं विचार करायला लावण्यासारखा असा भाग ह्याच्यामधला. असं आपल्याला प्रूफ्स हे छोटे सम सहज परीक्षेमध्ये निवडले जातात. पूर्ण परीक्षेमध्ये पण पाठीमागचा पेपर बघतोय त्यासारखे सम परीक्षेमध्ये आलेले आहेत. ओके, असा हा SAS टेस्ट. आता आपण लवकरच हे रिव्हिजन थांबवून पुन्हा जे ट्रिग्नॉमेट्री किंवा कंप्लीट टॉपिक्स पूर्ण करतो आहे, म्हणजे उरलेले रिमेनिंग टॉपिक्स, त्यानंतर सगळे प्रॉब्लेम सेट घेतो आहे, त्यानंतर प्रत्येक धड्याचं टेस्टही पाठवतो आहे तुम्हाला. त्या टेस्टनुसार नियोजन आहे बाळांनो. आणि त्यामुळं तुम्हाला एक काम करावं लागेल. मोठ्या संख्येनं मुलं दररोज जॉईन होतात नव्यानं, त्यांना ते व्हॉट्सअपवरचं एकच लेक्चर मिळतं, त्यामुळे ते तुम्हाला कळणार नाही. सगळेच लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपल्याला गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांना सांगा. चांगल्या पद्धतीच्या सहकार्याबद्दल आभार आहे पालकबंधू बहिणींचं सुद्धा. विशेषतः गणित शिकत असताना वही पेन तुमच्याजवळ असायला पाहिजे, पुस्तक असायला पाहिजे. मी प्रॉब्लेम लिहित नाही, ते बुकमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम असतं, ते तुम्हाला टिकमार्क करून घ्या. त्याचा सराव तुम्हाला करायचा आहे. अशासारखे सम्स परीक्षेमध्ये
येतात किंवा असा तो भाग आहे. ओके बाळांनो, तर मग पायथागोरसच्या प्रमेयामधलीच काही इम्पॉर्टंट सम्स आपण घेतोय. आता याच्यामध्ये एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू 18 आणि 24 आहेत, तर कर्णाची लांबी काढा. एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू 18 आणि 24 आहेत. काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत 18, 24, तर कर्णाची बाजू काढा. असा एक प्रश्न येत आहे. बघूया तर मग काटकोन त्रिकोण 18, 24 आणि हा जो कर्ण आहे तो आपल्याला शोधायचा आहे. शोधून काढूया पडसी. कसं शोधणार सांगा? हा पायथागोरस प्रमेय x वर्ग अधिक 18चा वर्ग अधिक 24चा वर्ग. ह्याचं प्रूफ बाळांनो पहिल्या रिव्हिजन तासामध्ये एकदा पूर्ण केले. एकदा बेसिकली आपण जेव्हा पायथागोरस शिकलो तेव्हाही पूर्ण केले. जरा प्लीज अटेंड दॅट लेक्चर, म्हणजे तुम्हाला ते पक्कं होईल. हां, 18चा वर्ग 324, 18 गुणिले 18 करा जरासं. बघूया 18 गुणिले 18 करा. बघूया 18 गुणिले 18, 88 64, 8 एके 8 आणि 7 14, 8 एके 8 आणि 1 एकी 1, 4 4 12, 314. 24चा वर्ग 24 गुणिले 24 बाळांनो करा. 4 चौक 16, 4 दुनी 8 आणि 1 9, 4 दुनी 8, बेदुनी 4 आणि 1 5, 6 7. 24चा वर्ग किती झालं सांगा बरं? हे बेदुनी 24 चौक 96, 4 दुनी 8 आणि बेदुनी 4. हां, हे होणार आहेत 576. 576 76 आणि हे मग किती घातले सांगा बरं? एक्स वर्ग बरोबर 5 आणि 3 8 आणि वरचे 900 झाले. आपल्याला एक्सची किंमत येणार 9चं वर्गमूळ 3 आणि 2 शून्याचं वर्गमूळ 1 शून्य. असं करून त्याचं उत्तर हे आपल्याला किती येणार सांगा? 30 येणार. हाही प्रश्न आपण पूर्वी पायथागोरसच्या प्रमेयावरचा आपण शिकला आहे. तुम्हाला हाही प्रश्न मी पुन्हा एकदा घेतला होता. याच्यामधला काय होतं बघा. एका आयताच्या बाजू 35 आणि 32 आहे, तर तुम्ही त्याच्या एका आयताच्या बाजू, हे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस, आयताच्या बाजू 35 आणि 12 आहेत, तर तुम्ही त्याचा कर्ण काढा. एक आयत आहे, आयतामध्ये प्रत्येक कोण 90चा असतो, आयताचे कर्ण एकरूप असतात, ही त्याची प्रॉपर्टी आहे. ह्याची जी लांबी आहे ना ही 35 आहे, ही 12 आहे, आणि तुम्ही हा कर्णाची किंमत काढा. पुन्हा हेच y वर्ग बरोबर 12चा वर्ग आणि 35चा वर्ग असं करायला पाहिजे. ओके, आणि याचा कर्ण आपल्याला बाजूला काढता यायला पाहिजे, तो शोधता आला पाहिजे. हां, 12चा वर्ग सांगा 144, 35चा वर्ग 5चा वर्ग 25, 3 गुणिले 4 1225. 1300 बेरीज करून बघा बाळांनो. 4 आणि 5 9, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, 1369. 1369चं वर्गमूळ कसं काढायचं ह्याचंही टेक्निक आपण पडसे शिकलो आहे. साधारणतः परत एकदा ज्यांनी बघितलं नाही त्यांनी बघा. 35चा वर्ग केला तर उत्तर येते 1225. सोपी मेथड बघा. 3च्या पुढच्या संख्येनं गुणलं, 3 चौक 12, 5चा वर्ग 25. त्यानंतर ही संख्या आपली ह्याच्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे 40चा वर्ग पण सोपा आहे बघा. 4चा वर्ग 16, 1 शून्यचा वर्ग 2 शून्य. आता इथं पॉसिबल वेज, व्हॉट इज द पॉसिबल. आता इथं प्रोबॅबिलिटी कोणाच्या बघा बरोबर. 36 असू शकेल, 37 असू शकेल, 38 असू शकेल किंवा 39 असू शकेल. आता फक्त आपण विचार असा करायचा आहे, 36चा वर्ग करताना शेवटची संख्या किती येणार? 6 येणार. आपल्याला 9 पाहिजे नाही. आणि 37चा वर्ग करताना शेवटची संख्या 37 गुणिले 37 बघा जरा, 7 7 49, 9 येणार. याचं वर्गमूळ 37 येतं. तुम्ही 37 गुणिले 37 करून बघा, त्याचा गुणाकार हा 1369 येईल. अशा रीतीने त्याचा कर्णाची लांबी आपल्याला शोधता येईल. असं पायथागोरसचं पडसे ॲप्लिकेशन्स आपल्याला करायचे आहेत. पायथागोरसचे प्रश्न म्हणजे पायथागोरसचं ॲप्लिकेशन आपल्याला आलं पाहिजे. पायथागोरसचा यूज आपल्याला, पायथागोरस थेरमचा यूज आपल्याला तिथं करता आला पाहिजे. हा एक भाग इथं आहे. त्याच्यानंतर एक मिनिट, पायथागोरस थेरम यूज त्याचे असे करायचे, असा भाग आपल्याला सॉल्व करायचा आहे. सर्वच गणित मित्रांना विनंती आहे, नव्यानं जॉईन होणारे जुनेसुद्धा, त्याने बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. पहिल्यापासूनचे सगळे लेक्चर्स अटेंड करा बाळांनो. मला कमेंट्स करा, माझ्याशी शंका शेअर करा. बरीच मुलं प्रॉब्लेम सॉल्व करून पाठवत आहेत, त्या सर्वांचं अभिनंदन.
पालक बंधू भगिनींना सुद्धा शतशः आभारी आहोत की त्यांनी ते प्रॉब्लेम्स आपल्याला मुलांना व्हॉट्सअपची व्यवस्था करून देत आहेत, पण मुलं अभ्यास करत आहेत का बघणं हे सुद्धा आपलं काम आहे. ओके. तर याच्यानंतर आपल्याला काही समस्या असेही बघायचे आहेत. पायथागोरसमध्ये नेमकं काय असतं, काय काय शिकलो होतो आपण, काय शिकलो होतो बघा पायथागोरसमध्ये 30, 60, 90, 45, 45, 90चा थेरम ही आपण लर्न केलेला होता. तसे काही सम्स आपल्याला येत आहेत ह्याच्यामध्ये. समजा की सोपी काही गणितं, समजा असं आहे, हा एक ट्रायंगल आहे, हा 30चा आहे, हा 60चा आहे आणि ह्याला ABC असं नाव दिले आणि हा 90चा आहे असणारच. 30, 60 हा 90चा आहे आणि मग आपल्याला इथं हा भाग पुढं जायचा आहे. तर आता ह्यातलं कुठली तरी एक सेगमेंटची लांबी दिली असते, 6 दिले समजा की, आणि मग रिमेनिंग साईड्स काढा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ AB आणि व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ BC असं काढायला सांगितलं असतं. 30, 60, 90चा थेरम, 45, 40चा 90चा थेरम, पायथागोरस, त्याचं कॉन्व्हर्स आणि अपोलोनियस हे याचं कॉम्बिनेशन करून आपण काही रिझल्ट्स आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे असतात. तर हा भाग असा आहे. तर आपल्याला 30ची अपोजिट साईडबद्दल काय शिकलो होतो आपण. 30ची अपोजिट जी साईड आहे ती कशी असते सांगा, हायपोटेनिसच्या हाफ असते. 30ची अपोजिट साईड म्हणजे ही कोणती साईड दिसते तुम्हाला, BC. BC इज इक्वल टू हाफ ऑफ दॅट हायपोटेनिस AC. 30 अपोजिट साईड ऑफ 30, 60, 90 थेरम असं म्हणू शकता तुम्ही, किंवा 30 डिग्रीची अपोजिट साईड. 1/2 ACचं 6 आहे बघा, 2 त्रिक 6 असं उत्तराचं 3 होणार. ओके. हे झालं BCच्या बाबतीत. ABच्या बाबतीमध्ये काय होणार सांगा, AB ही जी लेंथ आहे, ही लेंथ ही 60ची अपोजिट साईड आहे बघा, 60 अंशच्या कोणाच्या समोरची बाजू आहे, बरोबर ना. ती मात्र ह्या एकचं नाव वर्गमुळात 3 करायचं फक्त, आणि बाकीचं आहे तसं ठेवायचं. 60 डिग्री अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री, 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू, 60 अंशाच्या कोणाच्या समोरील बाजू असं लिहू शकता, किंवा 30, 60, 90 थेरम लिहू शकता. हा √3/2 इंटू याचं ACचं आहे 6, 2 एके 2, 2 त्रिक 6, 3√3 असं त्याचं आन्सर येणार. मोस्टली 30, 60, 90, 45, 45, 90. आता इथं 45, 45, 90च्या थेरमबद्दल काय येऊ शकतं असा प्रश्न असू शकेल. समजा असं एक आहे, ह्या दोन साईड्स इक्वल आहेत आणि हा 90चा अँगल आहे, म्हणजे हे दोन्ही इक्वल असणार 45, 45. आता ह्याची किंमत 10√2 असेल तर ह्याची किंमत किती असेल. आता हे दोन्ही इक्वल असणार आहेत, एक्स आणि वाय असं घेणार नाही आपण. मग x² + x² इज इक्वल टू 10√2 ब्रॅकेट स्क्वेअर असं होणार. दॅट इज 2x² इज इक्वल टू 100 × 2. 100चा वर्ग 2, 100, 10चा वर्ग 100 आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2, हे दोन्ही कॅन्सल झालं. एक्सची किंमत आली 10. हे 10 वर्गमुळात 2 असेल तर हे असं येणार. समजा हा जर स्क्वेअर दिला असेल तर हे 10, हे 10, हे 10, हे 10, हे 10, याची पेरिमीटर येणार 40. हे याचे सोपे आणि सुंदर असे ॲप्लिकेशन्स आपल्याला या टॉपिकमध्ये लर्न करायचे आहेत, किंवा होते ते आहेत. अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करत जायचा आहे. ओके बाळांनो. तर हा भाग असा पूर्ण करत आपण पुढे जाणार आहोत. पायथागोरसमधल्या ह्या गोष्टी होत्या. पायथागोरसमधल्यापेक्षा सिमिलिटीमध्ये जॉमेट्रिक मीनचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि पायथागोरसचं ॲप्लिकेशन नेमकं कसं होतं, एक काही सम्स आपल्याला ह्या मिसलेनियसमध्ये, सगळेच मिसलेनियस आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आणि मग त्या मिसलेनियसमधले काही सम्स आपण जरासं चॅलेंजेबल जे आहेत ते आपण, चॅलेंज गणितामध्ये थोडंसं असायलाच पाहिजे नाही का. आणि मग ते चॅलेंज आपण म्हणजे की चॅलेंज न म्हणता त्याला सहजतेनं किंवा सहजतेनं आपल्याला ते प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करता येईल असा भाग आपल्याकडं असला पाहिजे. ओके बाळांनो. तर मध्येच न लेसनकडं जॉईन न होता तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे सांगायचं की हा भाग आपल्याला की पूर्णपणे सॉल्व्ह करायचा आहे. सगळेच प्रॉब्लेम सेटमध्ये सगळेच्या सगळे सम्स आपल्याला घ्यायचे आहेत. असे काही सम्स आहेत याच्यामध्ये की ते सगळे सम्स घ्यायचे आहेत. नाही असं नाही, मी प्रॉब्लेम सेट सगळ्याचा सगळा पुन्हा आता पूर्ण करणार आहे. प्रॉब्लेम सेट राहिलेत, घेतलेले नाही आहेत. तर प्रॉब्लेम सेटमधले सगळे प्रॉब्लेम परत एकदा लर्न करायचे आहेत, परत एकदा समजावून सांगणार आहे मी तुम्हाला. आता अभ्यासक्रम आपला जवळजवळ संपत आला आहे. नव्यानं जॉईन होणाऱ्या मित्रांसाठी विनंती आहे बाळांनो,
गणित मैत्री चॅनलला जॉईन व्हा, सबस्क्राईब करा, त्या आयकॉनसमोरचं ते बेल दाबा, पहिल्यापासूनचे सगळे लेक्चर्स अटेंड करा आणि जरी काही शंका असेल तर माझ्याशी शेअर करा. तुमचे टीचर्स, मॅथ्स टीचर ज्यांनी तुम्हाला जोडले माझ्याशी तेही तुमच्याबरोबर आहेत. सरच तुमचे समोर आहेत, पण फक्त ह्या टेक्नॉलॉजीमुळं मी हे काम करतो आहे एवढाच फक्त ॲडिशनल भाग आहे. गणिताला समृद्ध लेखकांनी आणि गणित तज्ज्ञांनी केलंच आहे, फक्त ते तुमच्यासमोर रिप्रेझेंट व्हावं, तुम्ही गणिताच्या अभ्यासामध्ये राहावं, एवढी छोटीशी अपेक्षा आहे. तुम्हाला काही पेपर्स वगैरे पाठवतो आहे मी. ओके बाळांनो, आता हा प्रॉब्लेम सेटमधलाच 11वा प्रॉब्लेम एक असा आहे. असे काही सम्स आपल्याला क्रिएटिव्ह सम्स आहेत की तेही परीक्षेसाठी तयार ठेवायचे आहेत. मुलांना त्रास व्हावा अशी अपेक्षा नसते, तर ते त्याच्यामधली रंजकता वाढावी, मुलांनी त्याकडं नीटपणे बघावं. हां, इन द ट्रायंगल ABC अँगल A इज 90 डिग्री. इन द ट्रायंगल ABC angle A is 90 degree and segment BL and CM are the medians of triangle. Median मध्यगा हा segment BL and CM हा CM are medians. Then prove that 4BL square प्लस 4 इंटू ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर हा प्रश्नसंग्रहामधला हा प्रश्न आहे. असे काही सम्स याच्यामध्ये आहेत की थोडेसे आपल्याला हे लर्न करायचे आहेत. ह्याचं आन्सर हे प्रूव्ह करायचं आहे, थोडंसं क्रिएटिव्ह किंवा थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे कसं प्रूव्ह करता येईल. आता गणित तसं तो जरासं थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे, थोडंसं अप्पर लेवलचा प्रश्न आहे. पण याच्याबद्दल सगळ्यांनीच हे याची मीडियन आहे, म्हणजे सगळ्याच मुलांना ह्याचे सम्स किंवा गणितामध्ये हुशार मुलांचे गणित सोडवा असं नसतं. सगळ्यांनी सोडवता येतं किंवा सगळेचे सगळे गुण नाही मिळाले तर काही मार्क्स आपल्याला मिळणार आहेत. आता उदाहरणार्थ हे क्रिएट करायचं आहे. BL स्क्वेअरच्या बाबतीमध्ये तुम्ही जेव्हा BL हा कर्ण म्हणून बघणारा, इथं जे BL स्क्वेअर बघताना फक्त तुमच्याकडे असं आलं पाहिजे, फक्त तुम्हाला एवढंच दिसलं पाहिजे. इथं आहे B, इथं आहे L आणि इथं आहे A. ह्याला कसं बरं सहजतेनं आपण, तुम्ही गणितामध्ये कितीही कच्चा असा, कितीही तुम्हाला ते भाग 2 न आवडणार असू दे, ह्याला पायथागोरस प्रमेय वापरून तुम्हाला एक तरी मार्क्स मिळवता येईल. उदाहरणार्थ ह्याला असं लिहिता येईल बघा, ह्याला असं तर लिहिलं तर तुम्हाला एक अर्धा मार्क्स मिळवायला सुरुवात झाली. त्यामुळे कठीण प्रश्न किंवा मोठे प्रश्न सोडवायला बाळांनो घ्यायचा आहे. ह्याला आपण AB स्क्वेअर प्लस काय म्हणू शकतो सांगा बरं, AL स्क्वेअर असं लिहू शकता. पायथागोरस प्रमेय इन त्रिकोण BAL मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे BL झालं. त्यानंतर काय करूया आपण, सेकंड एक क्रिएट करून घेऊया. आता CM स्क्वेअरला बघताना तुमच्याकडे हाच ट्रायंगल तेवढा तयार झाला पाहिजे. हे बघा, हा तुमचा CM, हे बघा इथं C आहे, इथं M आहे, इथं A आहे आणि मग आपल्याला इथं हा CM स्क्वेअर एक मांडता येईल. हां बोला जरासं. CM स्क्वेअर इज इक्वल टू कर्णाचा वर्ग बरोबर AC वर्ग प्लस AC वर्ग प्लस AM वर्ग असे लिहिता येईल. प्लस AM वर्ग AC वर्ग असं लिहिता येईल. ट्रायंगल हा ट्रायंगल CAM मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार. हे बघा, हे तयार झालं. आता आपल्याला त्याच्या दोघांची बेरीज करायला हवी. हा डिसिजन बाळांनो तुमचा पाहिजे. ह्याचं बेरीज का करायला पाहिजे हे लक्षात आलं का बघा, कारण त्याशिवाय ते आपल्याला इथं पोचणार नाही आपण. हा फर्स्ट आहे, हा सेकंड रिझल्ट आहे. थर्डला मी ह्या BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर यांचे ॲडिशन करून घेतो की जेणेकरून आपल्याला इथं पोचता येईल. बरोबर ना. आता ह्याच्या स्क्वेअरमध्ये या साईडला काय येणार सांगा, काय येणार बघा, हे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर AL स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर ॲडिंग 1 and 2 पहिल्या आणि दुसऱ्याची बेरीज करूया असं झाला हा भाग. हे ते ट्रायंगल वेगळे करणं, याची बेरीज बघणं हा भाग होता. इथं ना हा आहे तसा लिहितो. आता BL स्क्वेअर CM स्क्वेअर आलंच आहे, आपल्याला पाहिजे तसं तयारच झालं आहे. आता लक्षात घ्या,
तुम्ही बी एल स्क्वेअरला काय लिहिलात, बी एल स्क्वेअर अकेला बी एल स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ए एल स्क्वेअर. हे तुम्हाला उलटसुलट मानता आलं पाहिजे. ए एम स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिलं सांगा बरं, इज इक्वल टू हा सी एम स्क्वेअर हे लिहिलं. आता उलट ह्याच्या ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर याची बेरीज केल्यावर काय येणार सांगा, याच्या दोन्हीच्या बेरीजनं काय तयार होणार. हे बघा, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर हा येणार तो बाजूवर्ग म्हणजे त्याचा कर्णाचा वर्ग. आता थोडं बघा, ए एल स्क्वेअर ह्या ट्रँगलमध्ये बघा, आता हा या ट्रँगलमध्ये बघा, ए एल स्क्वेअर आणि एम स्क्वेअरची बेरीज कोणाकडे येणार, त्याच्या कर्णाकडे येणार ना. कर्ण काय येणार सांगा बरं आता, एम एल स्क्वेअर बाय पायथागोरस प्रमेय. हे बघा, याच्यातून हे तयार झालं. हे इथं जरासं डोक्याचा भाग वापरायला लागतो. उलट सुलट बी एल म्हणजे हे दोघांचा वर्ग, सी एम म्हणजे ह्या दोघांचा वर्ग, ह्या दोघांचा वर्ग म्हणजे कोणाचा एकट्याचा वर्ग, ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग म्हणजे ए सीचा वर्ग. बघा, ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग म्हणजे बी सीचा वर्ग. सॉरी, इथं काय येणार आहे सांगा बरं, हे बी सी वर्ग पाहिजे. इथं बघा, ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग म्हणजे बी सीचा वर्ग पाहिजे. त्यानंतर ए एम वर्ग अधिक ए एल वर्ग, ए एम वर्ग अधिक ए एल वर्ग म्हणजे फक्त सी एम एलचा वर्ग पाहिजे. ह्या गोष्टी कळाल्या का बघा, इथं खरी डेप्थ इथं आहे. हे बी एलचा वर्ग म्हणजे हे दोघेजण, सी एमचा वर्ग हे दोघंजण, बेरीज केल्यानंतर एक कर्णाचा वर्ग म्हणजे बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग, बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग म्हणजे फक्त कर्णवर्ग, बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग म्हणजे फक्त कर्णवर्ग. ह्याला म्हणतात पायथागोरसच्या प्रमेयाचं ॲप्लिकेशन्स. पण असा विचार करायला शिकता आलं पाहिजे. आणि ही त्या जे आव्हानात्मक क्वेश्चन आपण म्हणतो गणितामध्ये, जे चॅलेंज म्हणतो ते चॅलेंज असं असतं. हे चॅलेंज आपला आन्सर आता क्रिएट झालं आहे. आता पुन्हा एक 9th स्टँडर्डमधला भाग. आता ह्याच्यामुळंच हे थोडंसं तुम्हाला जरासं कठीण वाटण्या पाठीमागं किंवा चॅलेंजेबल प्रश्न हा थोडासा कठीण का वाटतो, याचं कारण बघा कसं आहे. हा प्रश्न असा कायचं कारण असं आहे, तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये असं एक थेरम येऊन गेलं होतं. ही याची ह्या मध्यबिंदू आहे, हा मध्यबिंदू आहे आणि हे जोडलं, एका लॅडरचा भाग आहे समजा. हे समजा 10 असेल, हे बघा, हे पी क्यू आर आहे ट्रँगल, आणि मग ह्याच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड, हा याचा मध्यबिंदू आहे, हा याचा मध्यबिंदू आहे. हा ए बी हा बघा मध्यबिंदूंना जोडणार असेल, तर सहजतेने तुम्ही सांगू शकता की हे किती असणार. बघा, हे बरोबर मध्यबिंदू पाहिजे, तिरकं वगैरे अजिबात नाही. 10च्या हे बरोबर निम्मा असणार. लक्षात आलं का बघा, ही 10 बाजू आहे, बरोबर मधली 5 येणार. बघा, हे 1 2 3 4 असं रेषा काढायला लागलो आपण, तरी मधली बाजू बरोबर 5 येणार. म्हणजे मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूच्या म्हणजे समोरच्या बाजूचा बरोबर निम्मा असतो. हा गुणधर्म 9वीमध्ये होता. त्रिकोणाच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड, ह्याचा वापर अजून करायचा राहिला होता आपण. आता मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड आहे एम एल, हा निम्मा असतो कुणाच्या, ह्या बी सीच्या 1/2 बी सी. ही एक जबरदस्त त्रिकोणाच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड, मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा समोरच्या बाजूच्या निम्मा असतो मध्यबिंदूंना. याचा जर वापर करता येईल, ही बेसिक नॉलेज, ही बेसिक गोष्ट आपल्याला याच्यामधली म्हणजे 9th मधली जी आहे ना, ती माहिती असायला पाहिजे होती. त्रिकोणाच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूच्या निम्मा असतो. 2 बाजूच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूच्या निम्मा असतो आणि तो समांतरही असतो. हे 9th मध्ये हा टॉपिक किंवा ह्याचं प्रूफ मी घेणार आहे, घेतलं आहे थोडंफार. काही टॉपिक्स आहेत 10वीच्या मुलांनी शक्य झालं तर 9वीची सुद्धा लेक्चर्स अटेंड करायचे आहेत. पण ह्याही वर्षी आपल्याला थोडंसं ऑफलाईन आणि ऑनलाईनचं सुंदर मिलाप करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागेल किंवा हे शिकावं लागेल. हे बघा, बी एल स्क्वेअर, सी एम स्क्वेअर, बी सी स्क्वेअर प्लस एम एल मीन्स हाफ ऑफ बी सी असं होतं. एम एल मीन्स हाफ ऑफ बी सी. आता ह्याचा वर्ग करूया. एम एलच्या ठिकाणी मी हाफ ऑफ बी सी असं लिहिलं आहे. हां, आता याचं मी पुढचं सोपे रूप आहे. एम एल हा बी सीच्या निम्मा असतो. मी ह्याच्या पुढं लिहितो, तुम्हाला त्याचा खालचा भाग दिसत नाही आहे, मी इथं लिहितो. बघा, आता हे प्रूफ होतं, हे प्रूफ आता क्रिएट होईल. मी काढून घेतो याला. हां, आता याचं आन्सर असं झालं, बी एलचा वर्ग बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर इज इक्वल टू बी सीचा वर्ग प्लस 1चा वर्ग 1, बी सीचा वर्ग बी सी वर्ग आणि खाली 2चा वर्ग 4 आहे. बघा, इथंपर्यंत आपण आलो. आता आपल्याला ह्याचं मी ह्या बाजूला 4 गुंतो,
म्हणजे ह्या दोघांना 4 गुणलं, ह्याला 4 गुणतो आणि ह्याला पण 4 गुणतो. प्रत्येक पदाला 4 गुणलं. ह्याला 8 गुणलं तरी काय फारसा फरक पडणार नाही, परत काढून काढायला लागणार आहे म्हणून मी तसं केलं. पण इथं मात्र फरक पडतो. हे कॅन्सल झालं म्हणून आपण ते प्रत्येकाला गुणलं. आता बघा बरं, 4 4 BL² प्लस CM² इज इक्वल टू हे 4 BC वर्ग आणि इथं राहिला 1 BC वर्ग. हाऊ मेनी? दे आर 5 BC वर्ग. असं क्रिएटिव्ह सम्स आपल्याला असे सॉल्व करायचे आहे. त्याच्यामधले पायथागोरस त्याचं ॲप्लिकेशन, त्रिकोणाच्या मध्यबिंदूंना जोडणार, 2 बाजूच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूच्या निम्मा असतो. याचं एक सुंदर ॲप्लिकेशन ह्यात करायचं होतं. अशा काही सम्सना आपल्याला सामोरं जायचं आहे. अशी काही गणितं जी नवीन वाटतील थोडीशी आपल्याला, त्याचा वापर आपल्याला इथं करावा लागेल आणि असा हा भाग आपल्याला पूर्ण करून घ्यावा लागेल. तर असं बाळांनो हा भाग शिकत जाणार आहे आपण थोडे पुढं. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे, मॅक्झिमम चांगल्या रीतीने तुमच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा प्रयत्न राहील. तुम्ही अशा प्रकारच्या काही सम्सची एक टेस्ट मी तुम्हाला पाठवतो आहे, ती टेस्ट तुम्ही सोडवणार आहात. पण विनंती आहे, हे असं नाही येणार एखादं टिपिकल सम तुम्हाला सोडवा असं एवढ्यात एक असं मध्येच तुम्ही अटेंड करायला ते नाही होणार आहे. हे किंवा याची सगळी पार्श्वभूमी त्या लेसनमध्ये मी केलेली आहे. परत एकदा विनंती आहे, बऱ्याच मुलांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही. सबस्क्रायबर्स वगैरे किती आहे ते तुम्हाला दिसते, पण मी तुम्हाला फार मोठ्या सोर्सकडे आलो, तुम्ही मलाच मात्र खाली ठेवायला आला आहे. अगदी 20% मुलांनी अजून सबस्क्राईब केलं नाही. त्या मुलांना विनंती आहे बाळांनो की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. आता मॅथ्स सेकंडचं रिव्हिजन आपण थांबवून आपण पुढे जाणार आहोत. आता पुढच्या कंटिन्युअस टॉपिक पूर्ण करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला की सगळे प्रॉब्लेम्ससाठी सॉल्व्ह करणार आहोत. तर सर्व गणित मित्रांना पुन्हा एकदा हार्टली विनंती करतो की गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करा, मित्रांना सांगा. आपण तुमच्या मॅथ्स टीचरनी मला जॉईन करायला परमिशन दिलं त्याबद्दल त्यांचा आभार. त्यांनाही थोडंसं आपल्याला थोडं तरी कमी समजते. जरासं सरांची मदत ऑफलाईनला आणि ही थोडीशी ऑनलाईनची थोडीशी मदत तुम्हाला होईल. तुमचा वेळ वाया जाणार नाही. थोडंसं आपण त्या अभ्यासामध्ये राहू अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही हे नीटपणे बघाल. ओके बघा, लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला भेटूया. पुन्हा एकदा हार्टली रिक्वेस्ट टू यू, सबस्क्राईब करा, त्या आयकॉनसमोरचं ते बेलला क्लिक करा आणि सलगपणे सगळे लेक्चर्स बघा. ओके बघा.